ठीक आहे. बघा आपण रेस्पिरेशन इन प्लांट बघितलं आणि याच्यात जर म्हटलं तर आपण पूर्णच्या पूर्ण लेसन्स पहिले बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण एमसीक्यू चालू करणार आहोत. बरोबर आहे. तर एकदा पहिले त्याला रिवाइज करू है ना. काय काय बघितलं तर सगळ्यात अगोदर आपण जे आहेत त्याच्यात बघितलं होतं रिॲक्शन्स की ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरिक ऍसिड मध्ये झालं आणि पायरिक ऍसिड मध्ये झाल्यानंतर जर म्हटलं तर मग दोन पॉसिबिलिटी होती, एक एरोबिक रेस्पिरेशन आणि एक अनएरोबिक रेस्पिरेशन. बरोबर आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेला म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि त्याच्यात जेव्हा गेला तर त्याच्यात गेल्यानंतर मग पुढे काय होणार, लिंक रिॲक्शन ऍसिटिल कोएन्झाइम्स ए, आणि त्याच्याच नंतर जर म्हटलं तर काय झालं होतं, क्रेब्स सायकल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ते अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेला तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेल्यानंतर काय बघितलं होतं आपण, फर्मेंटेशन, आणि फर्मेंटेशन मध्ये दोन पॉसिबिलिटी बनणार, एक तर काय होणार आहेत, अल्कोहोल बनवणार, आणि अल्कोहोल मध्ये पण कोणता, इथेनॉल प्लस CO2, आणि त्याच्या सोबत जर म्हटलं तर त्याच्या सोबत काय बघितलं होतं आपण, तर त्याच्या सोबत लॅक्टिक ऍसिड्स. आणि तुम्हाला मी इथे एक एक्झाम्पल पण दिलं की जे आपले मसल्स आहेत है ना, जर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेलेत तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेल्यानंतर काय होणार, मग त्याचं मसलचं काय होणार आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेल्यानंतर स्ट्रेचिंग येते, क्रॅम्प्स येतात. तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही जास्त वर्कआउट केलं नॉर्मल पेक्षा तर त्यावेळेस तुमची बॉडी पेन करते का, कारण मसल्सला जेवढी एनर्जी लागत होती त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी लागली आणि त्यांना जे ऑक्सिजन पाहिजे होते ऑक्सिजन भेटलं नाही तेवढं, आणि ते ऑक्सिजन भेटलं नाही त्याच्यामुळेच ते कुठे गेलेत, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर मग आणखी बघितलं होतं आपण काय, फॉस्फोरायलेशन, आणि फॉस्फोरायलेशन बद्दल तुम्हाला सांगितलं होतं दोन टाईपचे फॉस्फोरायलेशन्स आहे, एक आहेत सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि एक आहेत ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सांगितलं होतं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला की त्याच्यात जर म्हटलं तर ETH ची गरज लागत नाही. व्हॉट इज ETH, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, आणि त्याच्या सोबत त्याच्यात डायरेक्ट ATP यूज होते. पण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये जर म्हटलं तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये ETH ची गरज लागते, आणि ते कशासाठी, कारण तिथे एनर्जीला ब्रेकडाऊन करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं एनर्जी किती प्रकारची असते, तीन प्रकारची, एक असते ATP, एक असते NADH2 आणि एक NADH आणि एक असते FeDH2. आणि तुम्हाला मी एक एक्झाम्पल पण दिलं होतं की जर आपल्याला बँक मध्ये है ना पैसे जमा करायचे असेल तर काय करणार आपण, दोन प्रकारे करू शकतो, एक कॅश डायरेक्ट किंवा दुसरं चेक. तर कॅश म्हणजे काय असणार, आपल्या अकॉर्डिंग जर म्हटलं तर ATP हे डायरेक्ट आहेत, पण त्याच्या सोबत जर म्हटलं तर त्याच्या सोबत जर चेक जर म्हटलं तर चेक मध्ये काय आलं मग NADH आणि FeDH2. जेव्हा त्याला ब्रेक करणार बँक त्याच्यातून काय भेटणार आपल्याला, कॅश है ना, म्हणजे ते काय आहेत ATP. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं की NADH ला ब्रेकडाऊन करून किती ATP मॉलिक्यूल भेटतात, 3, आणि FeDH2 ला ब्रेकडाऊन करून किती मॉलिक्यूल भेटतात, 2. आणि यांना ब्रेकडाऊन करण्यासाठी जे एनर्जी म्हणजे सिस्टीम लागणार त्याला म्हटलं होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. झालं होतं. ठीक आहे. मग आणखी जर म्हटलं याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, तर त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपण बघितलं होतं की जे ग्लुकोज आहेत ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरिक ऍसिड मध्ये कसं झालं, आणि कसं झालं तर त्याच्यात आपण रिॲक्शन्स बघितले होते. कोणकोणते होते सांगा लवकर. ग्लुकोजचं कन्व्हर्शन झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. त्याच्यानंतर ग्लिसरॉल्डी आहे 3 फॉस्फेट, 1,3 बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 2 फॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे, फॉस्फोइनॉल पायरेट आणि पायरुविक ऍसिड. मग त्याच्यानंतर झाले लिंक रिॲक्शन, त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगितलं होतं रिॲक्शन केली होती आपण आणि त्याला कन्व्हर्शन केलं होतं कशात, ऍसिटिल कोएन्झाइम्स ए, आणि ऍसिटिल कोएन्झाइम्स ए मध्ये नंतर मग काय झालं तर क्रेब्स सायकल. मग क्रेब्स सायकल बघितली आपण. क्रेब्स सायकल मध्ये काय बघितलं होतं की ऍसिटिल कोएन्झाइम्स ए, सायट्रेट, आयसोसायट्रेट, अल्फा कीटो ग्लुटारेट. आता लक्ष द्या इकडे, अल्फा कीटो ग्लुटारेट नंतर सक्सिनल कोएन्झाइम्स ए, हे एक तुम्हाला कोणत्या रेफरन्स बुक वगैरे मध्ये दिसते है ना, तर एवढा नाही पण लक्षात ठेवलं चालते. अल्फा कीटो ग्लुटारेट नंतर डायरेक्ट कन्व्हर्शन करायचं सक्सिनेट, फ्युमॅरेट, मॅलेट, ऑक्झॅलो ऍसिटेट, ऍसिटिल कोएन्झाइम्स ए, अशा दोन प्रकारे ते दोन वेळेस रिॲक्शन्स होणार.
ठीक आहे, तर ते आपण बघितलं होतं. तर एवढं आपण बघितलं होतं. शेवटी बघितलं होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्याच्यात कॉम्प्लेक्स बघितले होते, 4 कॉम्प्लेक्स पार्टिसिपेट करतात. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं होतं की एनईडीएचचा ब्रेकडाऊन झालं. एनईडीएचचा ब्रेकडाऊन झाला तर त्याच्यातून H+ बाहेर निघाला. H+ बाहेर निघाला, त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक इलेक्ट्रॉन बाहेर निघाला होता, आणि त्याच्यानंतर जे एनईडीएच मधला H+ निघाला, तर मग उरला काय, एनईडी. एनईडी कुठे गेला, H+ आणण्यासाठी. कुठे, लिंक रिएक्शन मध्ये किंवा क्रेब सायकल मध्ये. आणि त्याच्या अकॉर्डिंग मग काय होणार, तुम्हाला मी सांगितलं होतं की एक एटीपी फॉर्मेशन साठी किती H+ लागतात, 2. जर एनईडीएच असेल तर किती H+ लागणार, 6. म्हणजे एका एनईडीएचचा ब्रेकडाऊन होतो तर किती H+ निघणार, 6. कारण एका एनईडीएच मधून किती एटीपी निघते, 3. आणि एका एटीपी साठी किती H+ लागणार, 2. तर अशा प्रकारे जर म्हटलं तर एनईडीएच मधून 6 H+ आणि FeDH2 मधून 4. ठीक आहे, आणि त्या प्रकारे रिएक्शन असणार. आणि मी तुम्हाला शेवटी सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण राहणार आहेत, ऑक्सिजन. आणि जसं आपण फोटोलिसिस ऑफ वॉटरचं ब्रेकडाऊन केलं होतं, हा फोटो निघाला होता, ट्वाइस H+ निघाले होते इलेक्ट्रॉन, त्याला जर रिव्हर्स केलं तर काय बनणार, वॉटर मॉलिक्यूल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा एनर्जीचा ब्रेकडाऊन होते वॉटर मॉलिक्यूल निघतात. आपलं एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, मी उदाहरण दिलं होतं. बघा ना, तुम्हाला जेवढं जास्त ऑक्सिजन लागणार आहे ना, तुम्हाला जसं की रनिंगला चालले, तुम्ही स्पीड मध्ये रनिंग करत आहेत, जास्तीत जास्त एनर्जी लागणार. जास्तीत जास्त एनर्जी लागणार म्हणजे जास्तीत जास्त श्वास घेणार तुम्ही, म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे ऑक्सिजन जास्तीत जास्त घेतलं. आणि ऑक्सिजन एनर्जी ब्रेकडाऊन मध्ये पार्टिसिपेट करते, सांगितलं तुम्हाला. आणि त्याच्यापासून काय बनणार, वॉटर मॉलिक्यूल. घाम पण येते आपल्याला, सांगितलं होतं. ठीक आहे, हे सगळं आपलं झालेलं आहे. आज आपण त्याच्यावरचे MCQs बघूया. ठीक आहे, तर पहिला जे MCQs आहे त्याच्यातला ते असणार, सांगा याचा काय आहे, द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. आता सगळं तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, काय असणार, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट. क्वेश्चन नीट वाचायचं, की पॉइंट बघायचे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक क्वेश्चन मध्ये की पॉइंट असते, त्याने विचारलं काय त्याला ऑब्झर्वेशन करा, त्याच्यानंतर टिक करायचं है ना. काय सांगितलं त्याने, फर्स्ट प्रोडक्ट स्टेबल प्रोडक्ट कधी, ग्लायकोलिसिस मध्ये. कोणता असणार, म्हणजे आता तुम्ही बघा काही विद्यार्थ्यांचा आन्सर काय येणार, पायरिक ऍसिड. पायरिक ऍसिड आहे का त्याचा, नाही. म्हणजे काय असणार त्याचा आन्सर, तर त्याचा आन्सर असणार ग्लुकोज 6 फॉस्फेट. हे पण राहणार नाही आणि हे पण राहणार नाहीत. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर मग which enzyme is responsible for the convergence of pyrite to acetyl coenzymes A. ठीक आहे, काय, पायरेट टू ऍसिटिल कोएन्झाइम्स A. कोणता असणार, म्हणजे पायरिक ऍसिड संपला आणि तिथून बनवला ऍसिटिल कोएन्झाइम्स A, म्हणजे लिंक रिएक्शन वगैरे झालेत. आणि त्याच्यात तुम्हाला एक एन्झाइम्स लिहून लिहिलेला आहे, कोणता आहे, पायरेट डिहायड्रोजिनेस. आणि तसं पण जर म्हटलं तर लॉजिक लावू शकतो आपण. कसं, फॉर एक्झाम्पल हेक्झोकायनेस तुम्हाला माहिती आहे कशात काम करते, ग्लुकोज 6 कन्वर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेट. 6 आहेत हेक्झा, म्हणजे हा तर राहणार नाहीत. अल्डोज कधी बनते, ग्लिसरॉल्डिहाइड फॉर्मेशन मध्ये, म्हणजे हे तर राहणार नाहीत. एटीपी सिंथेस म्हणजे काय असणार, फॉर्मेशन ऑफ एटीपी, हा पण राहणार नाही. मग उरला काय, पायरेट डिहायड्रोजिनेस है ना. म्हणजे कधी कधी तुम्हाला मी सांगितलं होतं की जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणार तर तुम्ही एलिमिनेशन टेक्निक अप्लाय करू शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली काय, हा लायसन्स असा आहे की तुम्हाला नीट मध्ये पण आहेत, सीईटी मध्ये पण आहेत. ठीक आहे, परफेक्ट म्हणजे परफेक्ट पाहिजेत, लक्षात. जसं बायोमॉलिक्यूल, बायोमॉलिक्यूल तुम्हाला सीईटी मध्ये पण आहेत, नीट मध्ये पण आहेत आणि केमिस्ट्री मध्ये पण आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. 12वीत केमिस्ट्री मध्ये तुम्हाला बायोमॉलिक्युल्स आहेत. तुम्ही विचारू शकतात विद्यार्थ्यांना जे 12वीचे विद्यार्थी आहेत की 12वी मध्ये पण बायोमॉलिक्युल आहे, आणि आपण जे शिकवलं बायोमॉलिक्युल ते असं शिकवलं की 60 to 70% सेम असणार केमिस्ट्रीचा आणि बायोचा. ठीक आहे, आणि सेम आहेत म्हणजे विथ केमिकल रिएक्शन्स बघितले आपण त्याच्यात है ना. तर आता उरलं काय, 30% तुम्ही केमिस्ट्री मध्ये बघणार. म्हणजे तुम्ही अगर जर विचार करा ना, जर नीट मध्ये जर तुम्ही नीट देत आहात आणि नीट देताना जर 4 क्वेश्चन, फक्त 4 म्हणत आहे मी बायोमॉलिक्युलवर, बायोचे 4 क्वेश्चन्स आलेत, आणि केमिस्ट्री मध्ये बायोमॉलिक्युलवर 4 क्वेश्चन आले, 4 आणि 4 किती झाले ते 8, आणि मल्टिप्लाइड बाय 4 किती झाले 32 मार्क्स. ठीक आहे,
तर त्या प्रकारे मजाक गोष्ट नाही, तर त्या प्रकारे हे पण तशीच लेसन आहेत. काय लेसन्स लिंक टू इच अदर असतात, तर त्यासाठी ते करणं परफेक्ट म्हणजे परफेक्टच पाहिजेत. लक्षात? ठीक आहे. याच्यात काय असणार? द एरोबिक रेस्पिरेशन, द फायनल हायड्रोजन एक्सेप्टर, हायड्रोजन एक्सेप्टर, हायड्रोजन एक्सेप्टर, हायड्रोजन एक्सेप्टर ऑक्सिजन राहणार आहे. H2 मॉलिक्यूल बनवलं ना त्याने. ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं नेक्स्ट, द नेट गेन ॲज एटीपी इन ग्लायकोलिसिस इज, काय असणार? द नेट गेन एटीपी ग्लायकोलिसिस इज 2 ATP. आता तुम्ही म्हणणार सर कसं आलं, तर लक्षात ठेवा हे जे आहे तुम्हाला मी ग्लायकोलिसिस जेव्हा सांगितलं होतं ग्लुकोज, तर त्याच्यात सांगितलं होतं +4 ATP -2 ATP, आणि ते प्लस मधले 2 -ATP झाले, तर उरले काय मग 2 ATP. ठीक आहे. तर आन्सर काय राहणार मग त्याचं? 2 ATP. नेक्स्ट, विच स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन टेक प्लेस इन द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स? कोणता आहे? विच स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन, कुठे म्हटलं त्याने? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. सांगा काय असणार? काय असणार त्याच्यात? ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आणि ETS. तर ETS त्याने काय विचारलं? स्टेप विचारलं. ETS काय स्टेप नाही, प्रोसेस आहेत ते ब्रेकडाऊन करण्यासाठी, है ना. त्याच्यात हे तर राहणारच नाहीत, दोनच राहणार. दोन पैकी जर म्हटलं तर मॅट्रिक्स जर म्हटलं तर ग्लायकोलिसिस हे सायटोप्लाझम मध्ये होते. क्रेब्स सायकल क्या रहेगा? क्रेब्स सायकल. ठीक आहे. सांगा. हे तर झालेलं आहे रेस्पिरेटरी क्वेश्चन्स. आणि हे IMP म्हटलं होतं तुम्हाला, कारण याच्यावर एक क्वेश्चन विचारू शकतात. ते विचारू काय? विचारतातच. हा सेम तुम्हाला डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये पण आहेत रेस्पिरेटरी क्वेश्चन, आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर तुम्हाला व्हॅल्यू सांगितली होती. काय व्हॅल्यू आहेत? जे फॅट आहेत, फॅटची व्हॅल्यू 0.7. त्याच्यानंतर जे आपलं प्रोटीन्स आहेत, प्रोटीनची व्हॅल्यू काय आहेत? 1. झाला नाही? बघू आपण. ठीक आहे. तर प्रोटीनची व्हॅल्यू आहेत आपलं 0.9, आणि कार्बोहायड्रेटची व्हॅल्यू आहेत किती? तर कार्बोहायड्रेटची व्हॅल्यू आहेत, लक्षात ठेवजा, 1. ठीक आहे. आणि जर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे कार्बोहायड्रेट असतात त्याची व्हॅल्यू असणार काय? इन्फिनाइट. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण आणखी नंतर डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे. तर याचं लक्षात ठेवजा, फक्त फॅटचं काय असणार आहे? 0.7 व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इन अल्कोहोलिक फर्मेंटेशन द एंड प्रोडक्ट आर. अल्कोहोलिक फर्मेंटेशन मध्ये जे एंड प्रोडक्ट आहेत ते काय भेटणार? माहित आहे तुम्हाला काय असणार? इथेनॉल आणि CO2. ठीक आहे. नेक्स्ट जर म्हटलं तर नेक्स्ट काय आहेत? हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज ड्युरिंग द कंप्लीट एरोबिक रेस्पिरेशन्स? काय किती असणार? 38. ठीक आहे. एक क्वेश्चन आणखी बनवू शकतो आपण त्याच्यात. क्वेश्चन असा आहे की हाऊ मेनी मॉलिक्युल्स हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स टू यूज ETS इन एरोबिक रेस्पिरेशन्स. ठीक आहे. काय असणार त्याचा आन्सर मग? इन ATS, किंवा आपण असं म्हणू शकतो की हाऊ मेनी ATP मॉलिक्यूल इन विथ द हेल्प ऑफ ETS, ठीक आहे, टू ऑक्सिडाइज ग्लुकोज, है ना, इन एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे त्याने क्वेश्चन काय विचारलं की ATP मॉलिक्यूल किती बनणार, तर कशाचा यूज करून? ETS. व्हॉट इज ETS? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि त्याच्या अकॉर्डिंग काय म्हटलं त्याने की याचा यूज करून जे ग्लुकोज आहे त्याला ऑक्सिडाइज केलं. ठीक आहे. तर किती ATP मॉलिक्यूल बनणार, है ना. तर आता तुम्हाला माहिती आहे ETS मध्ये काय करावं लागणार आपल्याला. ETS कधी अप्लाय होते? एक NADH ला ब्रेकडाऊन करण्यासाठी, आणि दुसरं काय म्हटलं मी तुम्हाला की दुसरं जर म्हटलं तर FADH2 ला ब्रेकडाऊन करण्यासाठी. ठीक आहे. तर आता बघा ग्लुकोज मध्ये जर म्हटलं तर ग्लुकोज मध्ये किती NADH आहेत? किती NADH आहे ग्लुकोज मध्ये? लिहून दिलेलं आहे तुम्हाला, +2 NADH आहेत का? ठीक आहे. आणखी कुठे आहेत? लिंक रिएक्शन आणि ऍसिडल कोएन्झाइम्स याच्या मध्ये तुम्हाला सांगितलं होतं किती आहेत? +2 NADH.
ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. इथे काय सांगितलं, ग्लुकोज आहे ना. त्याच्यानंतर इथे जर म्हटलं तर इथे काय सांगितलं तुम्हाला, तर हे जे आहेत लिंक रिएक्शनच्या नंतर आहेत म्हणू शकतो आपण, किंवा लिंक रिएक्शन वर पण म्हणू शकतो. आणि त्याच्या सोबत जर म्हटलं तर आणखी कुठे आहेत सांगा लवकर, क्रेब सायकल. आणि क्रेब सायकल मध्ये किती NADH आहेत, किती आहेत, 6. ठीक आहे, तर हे कुठे आहेत, क्रेब सायकल है ना. आता आपण काय केलं, ETH चा यूज करून ग्लुकोजला काय केलं, ऑक्सिडाइज, आणि ग्लुकोजला ऑक्सिडाइज केलं. ठीक आहे, तर आता बघा हे NADH ला काउंट करून घेऊ, किती झाले NADH, 10 बरोबर आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की याला जर ब्रेकडाऊन केलं ETH ची हेल्प घेऊन तर किती भेटणार, तर तुम्हाला माहित आहे की एका NADH मधून किती ATP निघते, 3. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, मल्टिप्लाइड बाय 3, म्हणजे किती आले, 30 NADH. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत फक्त ETS NADH लाच ब्रेकडाऊन करू शकत नाहीत, तर आणखी त्याच्यासोबत कशाला ब्रेकडाऊन करते, कुठे कशाला, FADH2. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहेत आणखी कुठे आहेत FADH2, क्रेब सायकल मध्ये आहेत. आणि किती आहेत FADH2, किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला माहित आहे एक FADH2 ला ब्रेकडाऊन केलं किती मॉलिक्यूल निघतात, 2. म्हणजे ते 2 आहेत तर किती निघणार मग, 4 ATP निघाले. ठीक आहे, तर 4 ATP निघाले. आणि इथे जर म्हटलं तर इथे किती ATP निघाले, तर इथे जर म्हटलं तर इथे निघाले 30 ATP. किती, 30 ATP. आता 30 ATP जर म्हटलं या दोघांची प्लस केले, 30 ATP प्लस 4 ATP, किती ATP झाले, 34 ATP. तर लक्षात ठेवा, असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, याच्यात नाही आहेत ते, पण एक म्हटलं तुम्हाला तर इथे तुम्हाला याच्या जागी थोडंसं ऑप्शन मध्ये चेंज करणार, 2-2चा गॅप ठेवून इथे ठेवू शकतात ते 32 34 आणि वरती ठेवू शकतात 32. ठीक आहे, तर आन्सर काय असणार त्याचं, 34. लक्षात, हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर ETH चा ब्रेकडाऊन केला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये, आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ETH ची हेल्प घेतली आणि ग्लुकोजला जर ऑक्सिडाइज केलं, तर ग्लुकोजला ऑक्सिडाइज केल्यानंतर किती ATP भेटणार आपल्याला, 34. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट जर म्हटलं, नेक्स्ट क्वेश्चन, लिंक रिएक्शन कनेक्ट्स, किसको कनेक्ट कर रही है लिंक रिएक्शंस, किसको कर रही है लिंक रिएक्शंस, जिथून जिथे पायरिक ऍसिड संपते, पायरिक ऍसिड संपला म्हणजे ग्लुकोज पासून कन्व्हर्शन झालं पायरिक ऍसिडचा म्हणजे ग्लायकोलिसिस. आणि ग्लायकोलिसिस जर म्हटलं तर कशा कशात आहेत, हे 2 तर कॅन्सल झालेत, कशात आहेत, A आणि B. आणि मध्ये आहेत लिंक रिएक्शन, आणि मग त्याच्यानंतर चालू होते ऍसिटिल कोएन्झाइम्स म्हणजे क्रेब सायकल, म्हणजे आन्सर काय राहणार त्याचं, B. ठीक आहे, नेक्स्ट जर म्हटलं तर नेक्स्ट काय आहेत, सायनाइड. आता सायनाइड इनिबिट रेस्पिरेशन बाय ब्लॉकिंग, काय म्हटलं त्याने, सायनाइड इनिबिट रेस्पिरेशन ब्लॉकिंग. ठीक आहे, सायनाइड काय माहिती आहे तुम्हाला, सायनाइड पॉइझन आहे, इन्स्टंट डेथ होते त्याने सायनाइडने. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल मूवीज वगैरे मध्ये असतात ना, ते एक लॉकेट मध्ये असते, टेररिस्ट वगैरे आहेत है ना, कोणी जर पकडलं पोलीस वगैरेने, आर्मीवाल्याने, ते काय करतात, ते लॉकेट थोडंसं तोडतात आणि थोडंसं घेतलं की त्याच्यानंतर ते इन्स्टंट डेथ होते त्यांची, तर ते पॉइझन्स आहेत सायनाइड. ठीक आहे, व्हेरी डेंजर. ठीक आहे, तर काय सांगितलं, तर कशामुळे, तर लक्षात ठेवायचं, सायटोक्रोम्स ऑक्सिडेज, लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त. ठीक आहे, नेक्स्ट, वेअर डज ग्लायकोलिसिस ऑकर इन द सेल, आताच सांगितलं तुम्हाला, कुठे करणार ग्लायकोलिसिस, सेल मध्ये, कशात, सायटोप्लाझम्स. ठीक आहे, नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग 6 कार्बन कंपाऊंड ऑफ द क्रेब्स सायकल, कशात राहणार आहेत, which of one of the following 6 carbon compound of Krebs cycles, सायट्रेट, कशात राहणार आहेत, सायट्रेट. ठीक आहे, नेक्स्ट जर म्हटलं, नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस पर मॉलिक्यूल ऑफ NADH, एकदम सिंपल क्वेश्चन, किती असणार, 3C, ऑप्शन C. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर नेक्स्ट आहे, द फर्स्ट एन्झाइम्स ऑफ ग्लायकोलिसिस इज, काय असणार, हेक्सोकायनेज. ठीक आहे,
त्याच्यानंतर जर म्हटलं तर विच इज द युनिव्हर्सल पाथवे ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे, युनिव्हर्सल पाथवे ऑफ रेस्पिरेशन. मग युनिव्हर्सल का म्हटलं, कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असो त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ते पाथवे अप्लाय होणार आहेत. आणि ते जर म्हटलं तर कोणतं आहे, ग्लायकोलिसिस. व्हॉट इज ग्लायकोलिसिस? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. आणि ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज का होते, कारण मुवमेंट्स करावे लागते. मुवमेंट्स करण्यासाठी एनर्जी लागते आणि एनर्जीसाठी ग्लुकोज लागणार. ग्लुकोजचा ब्रेकडाऊन होणार तेव्हाच तर एनर्जी भेटणार. तर तुम्ही कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघा मुवमेंट्स करतात. तुम्हाला मी सांगितलं होतं पहिला लेसन्स, तर त्याच्यात सांगितलं होतं लिव्हिंग प्रॉपर्टी मुवमेंट्स पण आहेत एक प्रकारचे. नॉन लिव्हिंगला म्हणू शकतो का, डेस्क बेंच आहे, त्यांना म्हटलं मुवमेंट करा, करू शकतात का ते? नाही, कारण एनर्जी लागणार ना. आणि एनर्जी कशातून? ग्लुकोज भेटल्यानंतरच असणार. बरोबर आहे. तर ग्लायकोलिसिस हा युनिव्हर्सल पाथवे आहे. कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, प्लांट असो किंवा अॅनिमल्स असो, कोणता पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ना, त्यांच्या सगळ्यात काय असणार? ग्लायकोलिसिस. ठीक आहे, तर आन्सर काय राहणार आहे? ग्लायकोलिसिस. ठीक आहे, नेक्स्ट. विच इंटरमिडिएट ऑफ ग्लायकोलिसिस फ्रॉम सबस्ट्रेट लेवल एटीपी. सबस्ट्रेट लेवल एटीपी कोणतं असणार आहे? बोला. ग्लायकोलिसिस मध्ये सबस्ट्रेट लेवल एटीपी. सबस्ट्रेट लेवल एटीपी म्हणजे काय? फक्त एटीपी लागली असेल. कोणत्या रिएक्शन मध्ये लागलेली आहेत? फक्त एटीपी ऍड झाली. 1,3 बाय फॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे, त्याच्यानंतर अरे झालायत ना, ठीक आहे, बघितलं असेल. त्याच्यानंतर आहेत आरक्यू व्हॅल्यू. आता बघा थोडंसं आलं तर आणखी पुन्हा सांगतो आहे ना. तर याच्यात आरक्यू व्हॅल्यू ऑफ प्रोटीन विचारलं, तर आरक्यू व्हॅल्यू ऑफ प्रोटीन जर म्हटलं तर काय असणार? 0.9. काय असते बघा, आरक्यू व्हॅल्यू म्हणजे काय? रेस्पिरेटरी कॉशन म्हणतो आपण त्याला. आणि याचा फॉर्म्युला जे आहे ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला. CO2 रिलीज आणि त्याच्यासोबत, ठीक आहे, CO2 रिलीज अपॉन O2 कंझ्युम. ठीक आहे, O2 कंझ्युम. आणि या फॉर्म्युल्यामध्ये बसून तुम्ही काय काढू शकतात? रेस्पिरेटरी कॉशन काढू शकतात. बघू आपण एक एक्झाम्पल घेऊन टाकू. चला जाऊ द्या, एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर इथे मी काय केलं, तर इथे घेतलं मी कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट जेव्हा घेतलं तर कार्बोहायड्रेट मध्ये तुम्हाला माहित आहे की एक आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला बघू है ना, कारण सगळ्यांना आवडता फॉर्म्युला तेच आहे, लहानपणापासून तेच शिकवतो आपण, ग्लुकोज. आणि एकच फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की नाही? काय ते फॉर्म्युला? C6H12O6. आता याच्यासोबत काय केलं आपण? ऍडिशन केली 6O2 ची. आणि जेव्हा ऍडिशन केले तर त्याच्यामुळे जे प्रोडक्ट भेटलं आपल्याला, बाय प्रोडक्ट काय भेटलं असेल? 6CO2 प्लस 6H2O आणि त्याच्यासोबत भेटले आपल्याला एनर्जी. ठीक आहे, आता तुम्ही म्हणा सर इथे 38 का नाही लिहिलेत है ना, किंवा 2 का नाही लिहिले, तर मग इथे आपल्याला त्याच्या हिशोबाने म्हणजे हे करावं लागणार. तर इथे हे तर जर म्हटलं तर एरोबिक रेस्पिरेशनच आहेत. आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे एटीपी मॉलिक्यूल किती भेटणार? 38. ठीक आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन असता तर इथे याचा प्रोडक्शनच नाही झालं असतं. काय बनलं असतं? अल्कोहोल. आणि इथेनॉल बनल्यानंतर डायरेक्ट 2 ATP रिलीज झाली असती. ठीक आहे, तर आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये याला फिट करा. CO2 किती रिलीज झाले? आरक्यूचा फॉर्म्युला काय सांगा? CO2 किती रिलीज झाले? याच्यात 6 झाले, 6 रिलीज. तिथे लिहिलं 6CO2 आणि त्याच्यासोबत O2 किती कंझ्युम झालेत? किती आहेत O2 कंझ्युम? 6. ठीक आहे, म्हणजे 6O2 लिहिलेत. काय आला असेल रेस्पिरेटरी कॉशन? काय आला असेल? 1. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेटचा रेस्पिरेटरी कॉशन किती असणार? 1. असाच प्रकारे याच प्रकारे प्रोटीनचं पण काढावं लागते, याच प्रकारे आपण फॅटचा पण काढू शकतो. आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचं जे कार्बोहायड्रेट असते त्याचा रेस्पिरेटरी कॉशन किती राहणार? इन्फिनाइट. हे सगळं मी तुम्हाला नंतर लिहून देणार आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला व्हॅल्यू लक्षात ठेवायची, फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे, ठेवावं लागते ते है ना, पण ते जे रिॲक्शन्स आहेत त्याची गरज नाहीये. लक्षात, त्याची गरज नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट जर म्हटलं
तर विच कोएन्झाइम्स is required for the oxidative decarboxylation of pyruvate. काय असणार आन्सर? पायरुवेट. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय रे? व्हॉट इज डिकार्बोक्सिलेशन? कार्बनला ब्रेकडाऊन करणं, एक आपल्या लँग्वेज मध्ये जर म्हटलं तर, है ना. आणि त्याला जर ब्रेकडाऊन करणं म्हणजे एनर्जी लागणार. ठीक आहे. आणि त्याच्यात काय म्हटलं त्याने? ऑक्सिडेटिव्ह म्हटलं तेच, है ना. तर याच्यात जर म्हटलं तर बघा, तुम्ही याच्याबद्दल ऐकलेलं आहे, एफएडी एच प्लस ऍड केलं, एफएडीएच2, है ना. एनएडी एच प्लस ऍड केलं, एनएडीएच. ठीक आहे. तर हे दोन्ही तर राहणारच डिकार्बोक्सिलेशन मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे हे दोन राहणार आहेत, म्हणजे इथे आपल्याला एक तर हे दोनचा आन्सर व्हायला असायला पाहिजे होतं, पण ऐका नाही आहेत, पण हे दोन आहेत, म्हणजे याचा अर्थ मग आन्सर काय होऊ शकते? ऑल ऑफ दिस. आणि त्याच्यासोबत हा टीपीपी थायमिन पायरोफॉस्फेट हा पण त्याच्यात राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच स्टेप ऑफ रेस्पिरेशन डज नॉट रिलीज ए CO2? CO2 रिलीज होणार नाहीत. कशात? बघा, अल्कोहोल फर्मेंटेशन मध्ये लिहून दिलेलं आहे तुम्हाला इथेनॉल प्लस CO2, म्हणजे याचा अर्थ याच्यात जर म्हटलं एलिमिनेशन टेक्निक अप्लाय करू, याच्यात तर राहणार नाही. क्रेब सायकल काढली होती, त्याच्यात तुम्हाला काही जागी मी तुम्हाला CO2 रिलीज लिहून दिलेला आहे, म्हणजे ते पण क्रेब सायकल पण राहणार नाहीत. लिंक रिएक्शन लिहून दिलेली आहेत, त्या लिंक रिएक्शन मध्ये पण जर बघा तुम्ही, तुम्हाला लिहून दिलेले आहेत की CO2 रिलीज झालेला आहे, म्हणजे हा पण राहणार नाहीत. त्याने काय विचारलं? डज नॉट रिलीज. आणि ते जे कशात रिलीज होणार नाहीत? ग्लायकोलिसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे तुम्ही सांगू शकतात, FED is reduced to FADH2 during the convergence of. किसका कन्वर्जन हुआ? लिहून दिलेला आहे क्रेब सायकल, है ना. सक्सिनेट का कन्वर्शन फ्युमॅरेट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला FADH2 लिहून दिलेले आहेत. नेक्स्ट, पाश्चर इफेक्ट रेफर्स टू. पाश्चर इफेक्ट रेफर्स टू, है ना. तर लक्षात ठेवा, पाश्चर इफेक्ट रेफर्स टू काय करणार? पाश्चर, लुईस पाश्चर, पाश्चरायझेशन ऐकलं असेल, है ना. काय काम करतो तो? तर लक्षात ठेवा, फर्मेंटेशनला इनहिबिट करण्यासाठी ऑक्सिजनची हेल्प घ्यावी लागणार, है ना. त्याला म्हणणार आपण पाश्चरायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट जर म्हटलं तर आणखी ETS अँड ATP सिंथेस इज लोकेटेड ऑन. कुठे असते? कुठे असणार? ETS अँड ATP सिंथेस सायटोप्लाझम मध्ये तर नाही आहेत, मायटोकॉन्ड्रिया मध्ये आहेत, एवढं माहिती आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण जर म्हटलं तर आउटर मायटोकॉन्ड्रिया मध्ये राहणार नाहीत. मेम्ब्रेन कुठे असणार? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन किंवा मॅट्रिक्स. का पे होगा? मॅट्रिक्स. तसं जर म्हटलं तर त्याच्यावर ते प्रेझेंट असते, पण जे प्रोसेस आहेत ते कुठे होणार? मॅट्रिक्सच्या मध्ये असणार. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द एम्फिबोलिक पाथवे? व्हॉट इज एम्फिबोलिक पाथवे? तर लक्षात ठेवा, याच्यात दोन प्रोसेस होणार. कोणकोणते दोन प्रोसेस? एक असणार कॅटाबोलिझम्स, आणि त्याच्यासोबतच जर म्हटलं तर एक होणार, त्याला म्हणणार आपण अनाबोलिझम्स. ठीक आहे. म्हणजे ब्रेकडाऊन अँड मिक्सअप. आणि हे जर म्हटलं तर हे कशात होते? ते हे होते क्रेब सायकल मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, इन अनएरोबिक रेस्पिरेशन ऑफ मसल सेल द एंड प्रोडक्ट काय असणार? सांगितलं, लॅक्टिक ऍसिड्स. ठीक आहे. नेक्स्ट, आणखी जर म्हटलं तर विच क्रेब सायकल इज इंटरमिडिएट इज यूज फॉर अमिनो ऍसिड सिंथेसिस. आणि हे जे आहेत अमिनो ऍसिड सिंथेसिस तर ते कशामध्ये होणार? तर लक्षात ठेवा, ऑक्झॅलो ऍसिटेट आणि अल्फा कीटो ग्लुटारेट यांच्या मध्ये जर म्हटलं तर अमिनो ऍसिडचं फॉर्मेशन होते. ठीक आहे. नेक्स्ट आहेत द एन्झाइम्स रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन ऑफ ग्लुकोज इज. कोणता असणार? कोणता? एन्झाइम्स रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन ग्लुकोज. फॉस्फोरायलेशन म्हणजे ब्रेकडाऊन, रिएक्शन झाली ग्लुकोजची, तो काय आलं? ग्लुकोज नंतर हेक्झोकायनेस आला ना. ठीक आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ ATP फ्रॉम कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ 1 NADH मॉलिक्यूल काय असणार? 3. ठीक आहे.
एक गोष्ट आणखी तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं बघा, बायो असा सब्जेक्ट आहे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत है ना, आणि डायरेक्ट असं काही सॉल्व्ह करायची गरजच नसते, त्याला जसं आहे तसं आहेत, ऍज इट इज आहेत. आणि असं नाही आहेत की काय इन्व्हेन्शन काय, जसं की तुम्ही बघितलं असेल मॅथ्स मध्ये व्हॅल्यू चेंज झालीत, आन्सर चेंज होते, डेरिव्हेशन मध्ये फिजिक्स मध्ये थोडंसं इकडचं तिकडे केलं, पूर्ण डेरिव्हेशन वेगळं येते, डेरिव्हेशन केमिस्ट्री मध्ये पण फिजिकल केमिस्ट्री है ना, जरासं इकडचं तिकडे व्हॅल्यू केली ते पूर्णच्या पूर्ण न्यूमेरिकल्स वेगळे येते, पण बायोमध्ये तसं नाही आहेत. तर याच्यासाठी अनलिमिटेड डाटा आहेत. हार्ट 3 टाईपचे हार्ट आहे, तर 3च टाईपचे हार्ट असतात, मी याच्या अगोदर पण सांगितलं. चौथा हार्ट आलाच नाही अजून, येणार तेव्हा वेगळं, इव्हॉल्युशन झालं तेव्हा वेगळं असणार. पण आता जर म्हटलं तर 2 चेंबर 3 चेंबर आणि 4 चेंबर बस झालं. ब्रेन एक टाईपचं आहे तर एकच टाईपचं आहे, ते भले त्याच्यात पार्ट 3 आहेत पण एकच टाईपचा ब्रेन आहे. असा आहे का आणखी वेगळा एखादा ब्रेन नाही. हा ते वेगळे आहेत लोक की ते म्हणतात आमच्या बाबू गुडघ्यामध्ये पण अक्कल आहेत है ना, कारण त्यांच्या डोक्यात अक्कल नसते म्हणून गुडघ्यात अक्कल असते, तर त्यांचा ब्रेन गुडघ्यामध्ये असते, ते वेगळी गोष्ट आहे, ते एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. पण तसं जर म्हटलं तर नॉर्मली एकच टाईपचं ब्रेन आहे. तर लिमिटेड डाटा आहेत. काय इन्व्हेन्शन नवीन म्हणजे झाले तर ते फक्त एकदम मायक्रो लेवलवर इन्व्हेन्शन होतात, पण तसं जर म्हटलं तर बाकीचं काही नाहीच आहे त्याच्यात नवीन. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, शेवटच्या त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॉइझन्स इनहिबिट एटीपी सिंथेस. नाही, इथे आता सायनाइड राहणार नाही. तिथे सायनाइडने काय काम केलं होतं, इनहिबिट रेस्पिरेटरी ब्लॉकिंग. ठीक आहे, तर तिथे पण इथे काय करत आहेत, एटीपी सिंथेस. आता बघा, जर एटीपी सिंथेस नाही झालं म्हणजे एनर्जी ब्रेकडाऊन झाली का, नाही. एनर्जी ब्रेकडाऊन नाही झाली म्हणजे एनर्जी कधी ब्रेकडाऊन होते, मुवमेंट्स केल्यानंतर. बॉडीमध्ये मुवमेंट्स नाही झालीत म्हणजे एक प्रकारची बॉडी पूर्णच्या पूर्ण पॅरालाइज. ठीक आहे, आणि पॅरालाइज करण्यासाठी किंवा म्हणजे असं म्हणू शकतो आपण की एटीपी सिंथेस न होऊ देण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल आहेत ते पॉइझन कोणतं आहेत, ऑलिगोमायसिन. लक्षात ठेवलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत, विच ऑफ द फॉलोइंग इट डज नॉट ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार नाहीत. एटीएस तर होते म्हणजे हा आन्सर नाही आहे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ईटीएस साठी लागते, हा पण होणार नाहीत. क्रेब्स सायकल सांगितलं होतं तुम्हाला, कशात होणार, मायटोकॉन्ड्रियामध्ये, हा पण होणार नाहीत. राहिला काय, ग्लायकोलेसिस. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर टोटल गेन ऑफ एटीपी ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ 1 मॉलिक्युल्स ग्लुकोज. किती फर्मेंटेशन, की पॉइंट, नाही तर डायरेक्ट सांगणार तुम्ही 38 आन्सर. पण त्याने काय विचारलं, फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन म्हणजे काय, अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती होते, 2. ठीक आहे, तर या प्रकारे आपण काय केलेलं आहे, त्याचे एमसीक्यूज बघितलेले आहेत. ठीक आहे है ना, तर आता एमसीक्यू इथे आपले संपले. ठीक आहे, आता बघा